वेंगुर्ल्यातील जागृत देवस्थान आणि झेंड्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेले मानसेश्वर देवस्थान तर सर्वांना माहीतच आहे. पण या ठिकाणाहून जाताना कोणतेही वाद्य किंवा गाड्यांचा आवाज न करता का जातात, यामागे आख्यायिका अशी की या पुलावरून सोमवती किंवा महोदय पर्वणीच्या वेळी गावातील आणि तालुक्यातील दैवते या वाटेने सागरेश्वर किनारी जात असत. अशाच एका पर्वणीच्या वेळी मानसेश्वर अकराळ विक्राळ रूप धारण करून पुलावर उभा राहिला आणि सर्व देवतांना आपल्या पायाखालून जाण्याचा आग्रह केला. परंतु जेव्हा ग्रामदैवत श्री रामेश्वरला अडवण्यात आले तेव्हा आपला अपमान टाळण्यासाठी रामेश्वराने मानसेश्वराला मला पाय बाजूला करून स्नानाला जाऊ दे, मग मी येताना तुला 10 पायांचा वाहन भेट देईल. त्यामुळे मानसेश्वराने रामेश्वराला जाऊ दिले. आता मानसेश्वराने आपल्याला काहीतरी विशेष आणि अलौकिक असे 10 पायांचे वाहन मिळणार या आनंदात स्नानावरून परत येणाऱ्या कोणत्याच देवतेला अडवले नाही. परंतु जेव्हा श्रीदेव रामेश्वर परत आले तेव्हा त्याने मानसेश्वराला हे घे तुझे वारू असे म्हणत वाहन म्हणून 10 पायांचे कुर्ली म्हणजेच खेकडा मानसेश्वराला भेट म्हणून दिला. या सर्व गोष्टीमुळे मानसेश्वराला क्रोध अनावर होऊन त्याने रामेश्वराला यापुढे इथून जाताना माझ्या पायाखालूनच जावे लागेल, नाहीतर तू येऊ नको असे सांगितले. आता ही कथा खरी की खोटी हे गुढच आहे, परंतु आजही महोदय पर्वणीच्या वेळी सर्व देवतांप्रमाणे रामेश्वर देवस्थान इथून न जाता दुसऱ्या मार्गाने स्नानाला जाते आणि म्हणूनच मानसेश्वराला आपण जात असल्याचा आवाज येऊ नये, नाहीतर कोप होईल. म्हणून फक्त पालखीच नाही तर लग्नाची वरात असो, जत्रा असो व वाहने या देवस्थान परिसरातून जाताना शांतपणे आवाज न करता निघून जातात. मग या जागृत देवस्थानाची महती अख्ख्या जगात पसरावी यासाठी हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या फ्रेंड्सना देखील शेअर करा.